आम्ही पूर्ण मेळघाट गाव तिथं आमच्या शिवसेना शाखेची तयारी झालेली आहे आणि शिवसैनिकांच्या मनात शिंदे साहेबच मुख्यमंत्री व्हावं, MIMचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. तिथे नाव जरी नसलं तर लोकांच्या हृदयात नाव आहे. तुम्ही त्याला डावलण्याचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम निश्चितच उलटा होईल. सरकारने शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंत कर्जमाफी केलेली आहे, परंतु ही कर्जमाफी तुर्तास या कर्जमाफीमध्ये आपण जर पाहिलं तर काही शेतकरी नेत्यांनी विरोध केलेला आहे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा विरोध केला आहे. हो, काय सांगाल? आपण कर्जमाफीसाठी आंदोलनं केले, सरकारने कर्जमाफी केली, परंतु काही शेतकरी नेत्यांनी म्हटलं की ही कर्जमाफी शेतकऱ्यांच्या योग्य नाही. कर्जमाफीबद्दल आत्ताच मी अर्ध्या तासातच पत्रकार परिषद घेतोय. त्याच्याबद्दल तिथं सविस्तर मी सांगतोय. आपण मुख्यमंत्री लवकरच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार अशी काल म्हटलेले आहे. काय नेमकं विषय? नाही, शिवसैनिकांच्या मनात शिंदे साहेबच मुख्यमंत्री व्हावं, नाहीतर काय आम्ही असं म्हणावं काँग्रेसचं झाला पाहिजे, RPIचं झाला पाहिजे किंवा MIMचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, अशा भावना असल्या पाहिजे शिवसैनिकांच्या. शिवसैनिकांच्या भावना मुख्यमंत्री शिंदे साहेबच व्हावं याच राहील आणि त्या राहणं काही वाईट नाही आहे. त्याच्याबद्दल कोणाला फार वाईट वाटून घ्यायची गरजही नाही आहे. एकनाथजी शिंदे यांचं काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं, परंतु एकनाथजी शिंदे यांचं त्या ठिकाणी नाव नव्हतं. तिथे नाव जरी नसलं तर लोकांच्या हृदयात नाव आहे. जेवढं नाव तुम्ही कमी करण्याचा प्रयत्न होईल तेवढं लोकांपर्यंत एकनाथजी शिंदे गेल्याशिवाय राहणार नाही. आणि एक सेवाभावी आहे. सेवाभावी माणूस तुम्ही त्याला डावलण्याचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम निश्चितच उलटा होईल. आणि आम्ही देवाभोवल्या अपेक्षा करतो ते दिल्ली दरबारात गेले पाहिजे. महाराष्ट्राचा आवाज म्हणून ते भारतभर राहिले पाहिजे, अशाही अपेक्षा आमच्या आहे. आपण जर पाहिलं तर मेळघाट दौरे आपले वाढलेले आहेत, तर शिवसेनेची शाखा मेळघाटमध्ये मोठ्या प्रमाणात आपण स्थापन करतो. आम्ही पूर्ण मेळघाट गाव तिथं आमच्या शिवसेना शाखेची तयारी झालेली आहे. 2 महिन्यात मेळघाटात गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक, असं पूर्ण मेळघाटचं चित्र असेल. नक्कीच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मेळघाटमध्ये गाव तिथे शाखा स्थापन झाली पाहिजे अशी भूमिका या ठिकाणी बच्चू कडूंनी व्यक्त केली आहे. मी किरण होले, जेनिका न्यूज, अमरावती.